माझे नाव गायत्री आदाने. मी आता 10वी ब ची विद्यार्थिनी. आमच्या शाळेचे नाव न्यू हायस्कूल गदाना. आज आमच्या शाळेत आनंद नगरी होते. त्यामध्ये आम्ही 10वीच्या मुलींनी आणि इतर सगळ्या 8वी 9वी मुलांनी सहभाग घेतला होता. आम्ही वेगवेगळे पदार्थ बनवून आणले होते, जसे भेळ, पावभाजी, पाणीपुरी, रस असे वेगवेगळे पदार्थ बनवून आणले होते. या आनंद नगरी घेण्याचा उद्देश एकच होता, काय मुलांना व्यवहारातलं कळलं पाहिजे, कोणत्या ठिकाणी कोण किती पैसे खर्चाचे, काय कोण किती रुपयाला असतं ते घेतलं होतं. आज माझे नाव प्राची बंडुवार. मी आता 8वी ब ची विद्यार्थिनी. आमच्या शाळेचे नाव न्यू हायस्कूल गदाना आहे. आमच्या शाळेत एक आनंद नगरी साजरी करण्यात आली आहे. आमच्या शाळेत मुलांना व्यवसाय म्हणजेच आम्ही पैसे कमवण्यासाठी नाही आलो, तर आम्ही आर्थिक ज्ञान घेण्यासाठी आलोय. जसे की आज मी वडापाव विकला. वडापावसाठी आम्हाला फक्त 300 रुपये लागले आणि प्रॉफिट 1185 रुपये झाले. आणि मी सगळ्या मुलींनी 10 रुपये पण दिले. आणि एका स्टॉल विकत नाही, तर सगळ्या स्टॉलवरती गर्दी असते आणि सगळे स्टॉल सुद्धा घेतात मुले. धन्यवाद. माझे नाव सौरभ दत्तात्रय आहे. मी आता 9वी ब या वर्गात शिकतो. आमच्या शाळेत आज आनंद खूप उत्साहाने आणि आनंदाने झाली. त्याच्यात मी भजी आणि चहा घेतलेला होता. मला भजी घेताना पूर्ण खर्च असा आला की 322 रुपये झाले. आणि त्याच्यात आता मी जे भजी काढले त्याचे पूर्ण पैसे 520 रुपये झालेले आहे. आता मी तुम्हाला भजी काढून दाखवतो. नमस्कार, मी प्रगती बर्डे, न्यू हायस्कूल गदाना या प्रशालेतील विद्यार्थी. आज न्यू हायस्कूल गदाना या प्रशालेत दिनांक 16/1/2026 रोजी आनंद नगरी साजरी करण्यात आली. या आनंद नगरीमध्ये मी विकण्यासाठी नाही, तर आनंद घेण्यासाठी आले होते. आणि भरपूर स्टॉल आज आनंद नगरीमध्ये लावण्यात आले होते, जसे की पाणीपुरी, भेळ, वडापाव, रस, लिंबू रस आम्ही सर्वजणांनी या आनंद नगरीचा सहभाग घेतला. खरं तर आज आम्हाला खूप आनंद होत आहे. आमच्या न्यू हायस्कूल गदाना या ठिकाणी आनंद नगरी मोठ्या उत्साहामध्ये साजरी होत आहे. खरं तर पोरांचा उत्साह इतका आहे, वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल आपल्याकडे इथं आहेत. खरं तर हे सगळे स्टॉल जर आपण बघितले तर हे पोरांनी स्वतः या वस्तू बनवलेल्या आहे. हे सगळे अन्नपदार्थ, स्वच्छता, क्लीननेस आपल्याला दिसेल आणि तेवढीच टेस्टी पण इथे. याच्यामध्ये वेगवेगळे स्टॉल आमच्या न्यू हायस्कूलच्या प्रांगणामध्ये लागलेले आहेत. आपण जर बघितलं तर पाणीपुरी पासून तर अगदी खायचे पदार्थ असतील, भेळ असेल, पावभाजी असेल, भजे असेल, गरम गरम भजे इथं चालू आहे. त्याचबरोबर चहा आहे, पुरी भाजी आहे, वडापाव आहे, गुलाबजामुन आहे, ऊसाचे 2 स्टॉल आपल्याकडे ऊसाच्या रसाचे, संत्री आहेत, त्याचबरोबर आप्पे आहेत, पावभाजी आहेत, मसाला डोसा आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल. त्याबरोबर घरगुती या सगळ्या वस्तू आपल्याला, चटपटा पापड आहे, चिप्स आहे, चिप्स सुद्धा केळीचे ताजे चिप्स पोरांनी बनवलेले आहेत. आणि भजे जर पाहिले तर आपण इथं भज्याचा स्टॉल आहेत, ते आता ताजे मुलं भजे बनवत आहेत. म्हणजे इतकी सुंदर नियोजन आमच्या न्यू हायस्कूलच्या सगळ्या शिक्षकांनी, आदरणीय पवार सर मुख्याध्यापक, त्याचबरोबर आमचे सगळे शिक्षक सहकारी, मॅडम आणि विद्यार्थी खूप आनंद घेत आहे. ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक असतील, या सगळ्यांनी खूप मोठा आनंद या ठिकाणी आनंद नगरीचा घेतलेला आहे. आणि मोठ्या उत्साहामध्ये खरं तर 2-2 हजार रुपयापर्यंत पैसे पोरांचे जमा झाले. आणि सगळ्या पोरांच्या शिक्षकाच्या चेहऱ्यावर खूप मोठा आनंद आहे. आणि खऱ्या अर्थाने न्यू हायस्कूलमध्ये आनंद नगरी साजरी झाली. आपण बघाल खूप मोठी गर्दी आहे, जवळजवळ काही स्टॉल तर संपलेले अक्षरशः. तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आनंद नगरी या ठिकाणी मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरी होत आहेत. धन्यवाद.